गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसिका आपलं स्वागत करते। तर मी तुम्हाला आज ओल्या हळदीपासून हळद पावडर कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर चला जाऊया आपण आता किचनमध्ये। सर्वप्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे। त्यानंतर आपण जी ओली हळद आणली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। ही ओली हळद सुरुवातीला पूर्ण पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली, 2 दिवस तिला उन्हात सुकवली। त्यानंतर आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। आपण गॅसवर जे गरम पाणी करायला ठेवलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला ही ओली हळद आता घालायची आहे। गरम पाण्यात ओली हळद घातल्यानंतर आपल्याला ही ओली हळद 10 ते 15 मिनिटं पाण्यात चांगली उकळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता की आता पाण्याला पण उकळी आलेली आहे। 10 ते 15 मिनिट झाले आहे। तर आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केला की 5 ते 10 मिनिटांनंतर जरा पाणी गार झालं की आपल्याला एका प्लेटमध्ये ओली हळद काढून घ्यायची आहे। प्लेटमध्ये काढल्यानंतर ओली हळद जरा गार होऊ द्यायची आहे व त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे। ओली हळद आता पूर्णपणे गार झाली आहे। तर आता मी त्याचे साल काढून घेते। ओल्या हळदीचे साल काढल्यानंतर आपल्याला त्याचे तुकडे करायचे आहेत। ते तुकडे तुम्ही आपले वेफरची जी किसणी असते त्याच्याने पण चकत्या करू शकतात किंवा तुम्ही सुरीने पण करू शकतात। ते ऑप्शनल आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल किंवा जे सोपं असेल त्याच्याने तुम्ही त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे। ओली हळद कट केल्यानंतर आपल्याला 2 दिवस ही हळद उन्हात सुकवून घ्यायची आहे। 2 दिवस उन्हात ओली हळद ठेवल्यानंतर अशा पद्धतीने ती कोरडी होते व त्यानंतर आपल्याला तिला मिक्सरला फिरवायची आहे। ओली हळद मिक्सरमध्ये फाईन पावडर करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली घरगुती ऑर्गॅनिक हळद रेडी झाली आहे। तुम्ही बघू शकता की किती छान कलर आलेला आहे हळदीला। तुम्ही पण ही घरगुती हळद नक्की तयार करून बघा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।